जळत्या होळीतनं काढलेलं नारळ आणि त्याच्या आतलं गरम भाजलेलं खोबरं खायचं खूप टेस्टी लागतं. पण हे असं करणं बरोबर आहे का? तर दरवर्षीप्रमाणे गौऱ्या येत होत्या. त्या रचल्या, ऊस एरंडाचं झाड लावून रांगोळी काढून होळी सजवली आणि पेटवली. मग महिलांची पूजा झाली आणि त्यात वाहिला नारळ. तेव्हा आजीने सांगितलं, आपल्यातला अहंकार, वाईट विचार आणि निगेटिव्हिटी जाळण्यासाठी हा नारळ टाकतो. तर मग आम्ही हा परत खातो, हे बरोबर आहे का, हा प्रश्न पडला. तेव्हाच आठवली कथा होलिका दहनची, जिथे होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली होती आणि त्या ज्वालामध्ये होलिका भस्म झाली. तिथे जळाला अहंकार आणि शुद्ध मनाने नारायण नारायण म्हणणारे भक्त प्रल्हाद तसेच बाहेर आले. तिथे वाचली श्रद्धा. कदाचित हा नारळ जाळतो तेव्हा अहंकार जळतो आणि अग्नीतून जे उरतं ते असतं शुद्ध, तो असतो प्रसाद. आणि तोच आम्ही दरवर्षी बाहेर काढून खातो. आणि खरं सांगतो, हे भाजलेलं खोबरं खूप टेस्टी लागतं. आता लहानपणी होळीतले हे 1-2 रुपये पण काढायचो आम्ही, पण आता काढून ते मंदिरातल्या दानपेटीत टाकतो.